आरोग्य क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मला असं वाटतं की अँब्युलन्स दिल्या म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही, तर त्या अँब्युलन्समध्ये रुग्ण जाणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. कारण अँब्युलन्स आपण देत असतो. आता आपण स्त्रियांच्या आरोग्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट देखील दिली, परंतु याचा कमीत कमी वापर झाला पाहिजे. आज ठीक आहे, आपल्याला सुविधा असली पाहिजे हे मला मान्य आहे, परंतु आपल्या सगळ्यांना एवढं आयुष्य मिळालं पाहिजे की या सगळ्या यंत्रणेचा वापरच होता कामा नये. मी आताच सिव्हिल सर्जनांना विचारत होतो की आपण कार्डियक अँब्युलन्स मागच्या वर्षी आणली, आज जी आपण एक अँब्युलन्स आणलेली ती लहान मुलांसाठी अँब्युलन्स आणलेली आहे. म्हणजे जन्मलेली मुलं जी मला असं वाटतं की 9 महिन्याच्या अगोदर जी जन्माला येतात त्यांना देखील आयुष्य सुरक्षित मिळालं पाहिजे म्हणून कोकणातली पहिली अँब्युलन्स आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल होते. याचं मला मनस्वी समाधान आहे. पण हे समाधान होत असताना माझं असं मत देखील आहे की त्या अँब्युलन्सचा उपयोग नाही झाला तरी चालेल, ती तशीच अँब्युलन्स वर्षानुवर्ष पडून राहिली तरी चालेल. एवढी चांगली प्रकृती आणि आयुष्य आपल्या सगळ्यांना मिळालं पाहिजे. शेवटी आरोग्य ही यंत्रणा आहे. आरोग्य ही यंत्रणा चांगली असली पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ही आमची सगळ्यांचीच भावना आहे. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की अनेक वेळा 15 दिवसापूर्वी तुम्ही बातम्या बघितल्यात की माझ्याकडे आता आरोग्य खातं येणार आहे, अशा बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. पण ज्यावेळी मला हे विचारलं माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी की महाराष्ट्राच्या आरोग्य सुविधेसाठी ज्या पद्धतीनं उद्योग विभाग आपण चालवला त्या पद्धतीनं तुम्ही आरोग्य विभाग चालवावा अशा पद्धतीची सूचना ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी मला केली, तर मी असं कधीही म्हटलं नाही की मला उद्योग खातच पाहिजे. मी उलट एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की सर्वसामान्य माणसाचं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी जर माझ्यावर येणार असेल तर आरोग्य मंत्रीपद मी हसत हसत स्वीकारेन, त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. परंतु ते ठीक आहे, राजकारणातला एक भाग आहे, ते माझ्याकडे आलं नाही. पुन्हा एकदा माझ्याकडे उद्योग विभाग आला, परंतु निदान माझ्या जिल्ह्यातली, माझी कोकणातली सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, या जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा जी आहे ही अतिशय सक्षम असली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा अतिशय महत्त्वाचा आहे. अजून आपल्या रत्नागिरीकरांना माहिती असेल की गेल्या वर्षभरापूर्वी सातत्यानं बातम्या यायच्या की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नाहीत, चांगली सुविधा उपलब्ध नाही, चांगल्या इमारती नाहीत. आज जर आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला तर जवळजवळ 15 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातलं पहिलं सिव्हिल हॉस्पिटल जर अपग्रेड कुठचं होत असेल तर आपलं रत्नागिरी जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल होतंय आणि त्याच्यासाठी आपण पैसे मंजूर केलेले आहेत. मेडिकल कॉलेज येणार की नाही ही देखील शंका अनेकांनी व्यक्त केली होती, परंतु आज दुसरी बॅच मेडिकल कॉलेजची आपल्याकडे ॲडमिट झालेली आहे आणि त्याच्यामधनं 95 डॉक्टर्स आज आपल्या सेवेला तत्परपणे उद्यापासून काम करणार आहेत. मी अनेक वेळा असं सांगितलं होतं की ठीक आहे, डॉक्टर्सची कमतरता फक्त आरोग्य विभागच भरून काढतं अशातला भाग नाही. जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आरोग्य यंत्रणेला ताकद देणारं मेडिकल कॉलेज जर झालं तर 5 वर्षानंतर म्हणजे 4थ्या वर्षानंतर जे 100 डॉक्टर आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहेत ते पहिले 100 डॉक्टर ही सेवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मेडिकल कॉलेजची यंत्रणा ही अतिशय सक्षमपणानं रत्नागिरीतले काम करते. म्हणून रामानंद सरांना देखील मला धन्यवाद दिले पाहिजेत की नवीन निर्माण झालेलं रत्नागिरीचं कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या दृष्टीनं पहिलं ठरलं. यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आहे. सिव्हिल सर्जन देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत, त्यांचे डॉक्टर्स देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आणि जे डॉक्टर्स चांगल्या पद्धतीनं काम करत नाहीत त्यांची परिस्थिती मी कशी करतोय तुम्ही बघितलेली आहे. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक तुमच्याबरोबर भांडण नाही, पण ज्या डॉक्टरनी तो पेशा स्वीकारलेला आहे, ती नोकरी स्वीकारलेली आहे, त्या डॉक्टरनी प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपल्याला माहिती आहे की सिव्हिल हॉस्पिटलची 6-7 महिन्यापूर्वी एका डॉक्टरच्या माध्यमातून बदनामी झाली. त्याला दोष काय जिल्हाधिकारी साहेब तुमची नाही, तुमचा नाही, सीओचा नाही किंवा सीएसचा नाही, दोष त्या प्रवृत्तीचा आहे. ज्या माणसानं MBBS केलेला आहे, ज्या माणसानं रत्नागिरी जिल्ह्यातला असताना रत्नागिरीच्या रुग्णांची सेवा करण्याचं व्रत स्वीकारलेलं आहे, तोच माणूस मद्यपान करून जर डॉक्टर म्हणून या संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये येत असेल हे त्याच्यासाठी दुर्दैवी बाब नाही, तर रत्नागिरीकर म्हणून आमच्यासाठी दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून मला सीएसना अजून एक विनंती करायची आहे की आपले जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी देखील तुमचा संवाद हा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ठेवला पाहिजे. कारण आपण कॉलवरचे डॉक्टर जे म्हणतो ते सगळे रत्नागिरीतले डॉक्टर जर बघितले तर त्यांची सुरुवात सिव्हिल हॉस्पिटलमधून झालेली आहे आणि अतिशय सगळे चांगले काम करत आहेत. रत्नागिरीमधले प्रायव्हेट डॉक्टरांचं देखील कौतुक एवढ्यासाठीच केलं पाहिजे की त्यांच्याकडे गेल्यानंतर देखील एका पेशंटच्या फीमध्ये कमी करा म्हणून जर सांगितलं तर ती फी नुसती कमी करता अशातला भाग नाही, तर अनेक लोकांना मोफत देखील त्यांनी जीवदान दिलेलं आहे. अशी एक यंत्रणा आरोग्याची अतिशय सक्षमपणानं
या रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहे आणि म्हणून सीएसचा असेल, डीनचा असेल, हा त्यांच्याबरोबरचा संपर्क आणि त्यांच्याबरोबरचा डायलॉग देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आज माझ्या सगळ्या तुम्हाला हे नाव का ठेवलं आहे कदाचित तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या पेशंटची काळजी आपण बहिणीप्रमाणे घेता, त्याला बहिणीप्रमाणे आरोग्याचा न्याय देता, म्हणून तुम्हाला सिस्टर पूर्ण जगामध्ये म्हटलं जातं. मी एकदा जर्मनीला गेलो होतो. जर्मनीला गेल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की भारतामधली आणि विशेषतः महाराष्ट्रामधली सगळ्यात चांगली जर यंत्रणा कुठची असेल तर ही सिस्टरची यंत्रणा आहे. आणि म्हणून जर्मनीनं, कदाचित सीएस साहेब तुम्हाला, डीन साहेब माहिती आहे की नाही मला माहीत नाही, जर्मनीनं आपल्याबरोबर एमओयू केलाय. त्या एमओयू मध्ये असं त्यांनी लिहिलंय की 4 लाख मुलांना रोजगार देण्याची जबाबदारी जर्मनीने स्वीकारलेली आहे. पण जर्मनीचं त्याच्यात म्हणणं असं आहे की तुम्ही सांगाल त्याला आम्ही रोजगार देणार नाही, तुमच्याकडे जी सिस्टरची सिस्टीम आहे त्यांना जर इथे येऊन जर्मनीमध्ये 6 महिने शिकायचं असेल आणि तुमचं ट्रेनिंग म्हणजे नर्सिंगचं ट्रेनिंग तुमचं, लँग्वेजचं ट्रेनिंग आमचं, कारण तुमच्या नर्सिंगच्या ट्रेनिंगवर आमच्या जर्मनीतली लोक जगू शकतात असं जर्मनीनं आपल्याला सर्टिफिकेट दिलंय. एवढी ताकद तुमच्या सगळ्या सिस्टर मंडळींची आहे आणि म्हणून तुम्ही भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये उतरताय. मी अनेक वेळा डॉक्टर लोकांना सांगतो की ज्यावेळी आमच्यासारखा पेशंट डॉक्टरांना भेटायला जातो किंवा आजारपणासाठी जातो तेव्हा डॉक्टर जर चिडलेला दिसेल तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला काहीतरी मोठा रोग झालेला आहे. पण हसत खेळत डॉक्टरनं जर पेशंटला हँडल केला तर मला असं वाटतं की 50% पेशंट त्याच्या हसण्यावर बरा होतो. एवढी जादू त्या डॉक्टरमध्ये असते, एवढी जादू त्या नर्सेसमध्ये असते. डॉक्टरचा आशीर्वाद घेऊन किंवा त्या डॉक्टरांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचा आदर्श घेऊन त्या सिव्हिलच्या सगळ्या डॉक्टरांनी काम केलं पाहिजे. काल मला माझे अतुल भोसले नावाचे एक आमदार नव्यानं झालेत, ते मला मार्गदर्शन करत होते की साहेब तुम्ही नर्सिंग कॉलेज टाका. मी म्हटलं मला नर्सिंग कॉलेज टाकायची आवश्यकता नाही. ज्यांनी नर्सिंग कॉलेज रत्नागिरीत टाकलंय त्यांचं त्यांना ते लक्ष लाभ होऊ दे. मला शासकीय नर्सिंग कॉलेज का टाकायचं आहे किंवा शासकीय नर्सिंग कॉलेज मी का टाकलंय तर कोणाच्याही मनामध्ये डोनेशन घ्यायची इच्छा येणार नाही. कारण शासनाच्या नियमाप्रमाणे गरिबांच्या मुलींना जर नर्स करायचे असतील तर शासकीय नर्सिंग कॉलेजशिवाय पर्याय नाही. हे धोरण माझ्यासारख्या माणसांना अवलंबलं आणि आज या रत्नागिरीमध्ये मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना देखील एकही कॉलेज स्वतःचं तयार केलं नाही. मी सगळी कॉलेजेस घेऊ शकलो असतो. मी जे कॉलेज देणारा बाकीच्यांना होतो ते स्वतःसाठी देखील कॉलेज करू शकलो असतो. इंजिनिअरिंग कॉलेज स्वतःचं करू शकलो असतो. पण इंजिनिअरिंग कॉलेज देखील शासनाचं या ठिकाणी आम्ही उभं केलं. पॉलिटेक्निक कॉलेज शासनाचं उभं केलं. स्किल सेंटर टाटांकडनं आपण निर्माण केलं. त्याच्यामुळे स्वतःचं काहीतरी मोठं करण्यापेक्षा शासकीय यंत्रणा जर जिल्ह्यामध्ये आली, शासकीय यंत्रणा जर तालुक्यामध्ये आली तर गोरगरिबांच्या मुलांचं भलं होऊ शकतं. ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे कामाला लागलो. आज अजून एक आपल्याला कदाचित माहिती असेल की गेले 2 वर्ष एक मोठा उपक्रम आपण महाराष्ट्रातला पहिला रत्नागिरीमध्ये राबवतो. आणि तो उपक्रम काय तर आपण 30,000 सायन्समध्ये शिकणाऱ्या मुलांची टेस्ट घेतो. 7वी ते 10वीच्या मुलांची, बरोबर ना शिवसाहेब? 7वी ते 10वी ना, 6वी 7वीची, 5वी ते 7वीच्या सायन्सची आवड असणाऱ्या मुलांची आपण टेस्ट घेतो. 30,000 विद्यार्थ्यांची. त्याच्यातनं आपण 100 मुलं सिलेक्ट करतो. त्याच्यातनं आपण 50 मुलं सिलेक्ट करतो आणि खरोखरच सायन्सच्या टॅलेंटवर मोठं होणाऱ्या मुलांना आपण नासाला पाठवतो. मला असं वाटत नाही की महाराष्ट्रातला कुठचा जिल्हा गव्हर्नमेंटच्या पैशातनं, डीपीसीच्या पैशातनं 20 विद्यार्थ्यांना अमेरिकेला पाठवतो. हे देशात कुठं होत नाही, ते फक्त रत्नागिरीमध्ये घडतं आणि गरिबांची मुलं अमेरिकेमध्ये जातात. आणि उरलेली जी मुलं आहेत ज्यांना अमेरिकेमध्ये विद्वत्तेमुळे जाता येत नाही, इथं पार्सलिटी होत नाही, इथं जिल्हाधिकारी पण आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी पण आहेत. आजपर्यंत 40 मुलं अमेरिकेला जाऊन आली, पण 40 मुलं अमेरिकेला जाऊन येत असताना एकाही मुलाच्या समोर मी टीक केली नाही आणि ह्याला अमेरिकेला पाठवा म्हणून सांगितलं नाही. उरलेली जी मुलं आहेत ती आपण इस्रोला पाठवतो. आणि आज सांगताना मला मनापासूनचा आनंद एवढ्यासाठीच आहे की यावेळी ज्यावेळी आपली मुलं नासामध्ये गेली त्यावेळी नासाच्या शास्त्रज्ञांनी एक महत्वाची गोष्ट भारतासाठी सांगितली. त्यांनी गोष्ट ही सांगितली की आमच्याकडे नासामध्ये येणारी सगळी मुलं ही श्रीमंतांची मुलं असतात. त्यांना काहीतरी रिसर्च करायचा असतो, पण एवढी लहान लहान चिमुकली कधी आमच्याकडे येत नाहीत. पण इथं आल्यानंतर भारताचा टॅलेंट आम्हाला कळला. गरीब मुलांच्या डोक्यामध्ये देखील किती विद्वत्ता असते हे आम्हाला अमेरिकेवाल्यांना कळली. आणि म्हणून भारत देश हा जरी लोकसंख्येनं मोठा देश असला
तरी त्याच ताकदीची लहान मुलं आणि गरिबांची मुलं त्या ठिकाणी शास्त्रज्ञ बनू शकतात, हे सर्टिफिकेट नासाच्या सायंटिस्टनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलं, रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी दिलं. हे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचं कदाचित नाव घेतलं नाही, त्यांनी नाव घेताना भारत असं नाव घेतलं, की भारतातली मुलं असं नाव घेतलं. पण आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपल्या जिल्ह्याच्या लहान मुलांमुळं, आपल्या जिल्ह्याच्या टॅलेंटमुळं नासाच्या शास्त्रज्ञांना आपल्या देशाचं नाव घ्यावं लागलं. एवढी ताकद रत्नागिरी जिल्ह्याच्या मुलांमध्ये देखील आहे. त्यांना चांगल्या पद्धतीची कॉलेजेस रत्नागिरीमध्ये असली पाहिजेत. याच भावनेतनं आपण रत्नागिरी हा एज्युकेशन हब करायचं ठरवलं आणि आज 90% रत्नागिरीचा एज्युकेशन हब पूर्ण झाला. सरकार केंद्रामध्ये महायुतीचं आलं, सरकार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आलं आणि अजून एक गोष्ट रत्नागिरीकरांसाठी ऐतिहासिक घडली. खरं तर जिल्हाधिकारी साहेब ह्या गोष्टी आपण सांगत नाही, कदाचित का सांगत नाही मला माहीत नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये 3 केंद्रीय शाळा ज्या केंद्र शासनानं मंजूर केल्या ती रत्नागिरीमध्ये मंजूर झाली, रत्नागिरीच्या नाचणे गावामध्ये मंजूर झाली आणि त्या मंजुरीवर साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सही आहे. हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आजपर्यंत आपण प्रायव्हेट कॉलेजला ताकद देण्याचा प्रयत्न केला. आज केंद्रीय शाळा म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाऊन आमची मुलं शिकत होती, परंतु आता गरिबांच्या मुलाला केंद्रीय शाळेत जर सीबीएसई बोर्डामध्ये जर शिकायचं असेल तर आता प्रायव्हेटमध्ये ऍडमिशन घ्यायची आवश्यकता नाही. त्याच्या डोक्यामध्ये जर विद्वत्ता असेल तर त्याच्यासाठी देखील शासकीय केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचं धाडस हे रत्नागिरीच्या प्रशासनानं दाखवलं आणि त्याला देखील जवळजवळ 200 कोटी रुपये आज या संपूर्ण परिसरामध्ये मंजूर झाले. त्याच्यामुळे ही परिस्थिती जी आहे ही एज्युकेशन हबचीच आहे. मध्ये एकदा मी कलेक्टर साहेब एकाला विचारलं, काही ठिकाणी काही शासनामार्फत हॉटेल उभा करण्याचा माझा प्रयत्न होता, परंतु मला माझ्या नगरसेवकांनी येऊन सांगितलं की हा प्रकल्प इथं तुम्ही आणू नका. याचं कारण आहे की रत्नागिरीमध्ये सगळे एज्युकेशनसाठी विद्यार्थी जे येतात, 2,000 ते 2,500 विद्यार्थी येतात, ते खानावळीमध्ये जेवतात आणि ते खानावळीमध्ये जेवल्यामुळं त्या सगळ्या कुटुंबांना रोजगार मिळतो आणि त्याचा आकडा जर आपण बघितला तर आज रत्नागिरी शहरातली 250 ते 300 कुटुंब हे खानावळीचा व्यवसाय करतात आणि त्यांच्याकडे हजारो मुलं ही जेवण्यासाठी असतात. म्हणजे नुसता एज्युकेशन हब झाला नाही तर एज्युकेशन हबमुळं रोजगार देखील निर्माण झाला आणि त्या रोजगारामुळं अनेकांच्या हाताला कामं देखील मिळाली. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं आरोग्याची यंत्रणा भविष्यामध्ये आम्हाला पुढे करायची आहे की त्याच्यामधनं सेवा देखील मिळेल आणि त्याच्यातनं रोजगाराची निर्मिती देखील होईल. आपण जर आज आरोग्य मंदिरच्या परिसरामध्ये गेला तर लोकमान्य टिळक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण उभं केलंय. त्याला काही योजना कालपर्यंत मिळालेल्या नव्हत्या, परंतु या 2 दिवसामध्ये महात्मा फुले सगळ्या योजना त्या देखील हॉस्पिटलला मिळणार आहेत आणि गरिबांना जी सवलत पाहिजे ती सवलत देखील त्या हॉस्पिटलमधनं देण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला 5 लाखाचा आरोग्याचा विमा देण्याचं धोरण देखील महाराष्ट्र सरकारनं अवलंबलं आणि त्याची देखील अंमलबजावणी काल परवापासून आम्ही सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, प्रत्येकाची प्रकृती चांगली असली पाहिजे, या भावनेतनं महाराष्ट्र सरकार काम करतंय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा आणि लहान मुलांसाठी असलेल्या अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा आपण इथे पार पाडला. मी माझ्या प्रशासनातल्या सगळ्याच अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो माझ्या दृष्टीनं आहे, मी मागच्या वर्षी असं सांगितलं होतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये महिला स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष कशासाठी करतात तर मला जर एखादा आजार जडला तर त्याचा सगळा खर्च कुटुंबाला करावा लागतो, त्याचा सगळा खर्च नवऱ्याला करावा लागतो, त्याचा सगळा खर्च मुलाला किंवा भावाला करावा लागतो. म्हणून माझी महिला भगिनी आजार असताना देखील तो आजार झालाय असं कुटुंबामध्ये सांगायला धाडस करत नाही. त्यांच्यासाठी प्री कॅन्सर डिटेक्शन जे युनिट आहे ते देखील आज आपण या रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. आज फक्त एकच आपण या ठिकाणी युनिट आणलंय, 5 युनिट ही रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलला येत आहेत आणि आताच सिव्हिल सर्जननी सांगितलं की अजून 5 युनिटची आवश्यकता आहे. आज तर काय अजून मी पालकमंत्री झालो नाही, पण जर पुढच्या 7-8 दिवसामध्ये पालकमंत्री झालो तर माझ्या महिला भगिनींसाठी पहिला निर्णय हा 1 कोटी रुपये द्यायचा तुम्हाला घेईन आणि महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षतेसाठी जेवढे पैसे खर्च करावे लागतील तेवढे पैसे खर्च करण्याची ताकद महाराष्ट्र सरकारमध्ये नक्कीच आहे. आणि म्हणून CS साहेब तुम्ही ते प्रपोजल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावं. जरी आज पालकमंत्री नसलो तरी जिल्हाधिकारी देखील संवेदनशील आहेत. आज त्यांना मी उद्योगमंत्री म्हणून जरी सांगितलं तर उद्या ते 1 कोटी आपल्याकडे वर्ग करू शकतात, पण आता पालकमंत्री झाल्यानंतरच करा.
ते बघा, पालकमंत्री नसताना पण 1 कोटी देतो म्हणून सांगतायत. हा खऱ्या अर्थानं प्रशासनातला पुढाकार आहे. आणि प्रशासनाच्या प्रमुखानं जर पुढाकार घेतला तर आरोग्य यंत्रणा थांबत नाही, हे देखील रत्नागिरीनं दाखवून दिलंय, रत्नागिरीच्या प्रशासनानं दाखवून दिलंय. त्याबद्दल सगळ्या प्रशासनाचं मी मनापासून कौतुक करतो. या कार्यक्रमाचं नियोजन आमच्या आरोग्य विभागानं केलं.